नागपुरातील माधव नेत्रालयाच्या विस्तारित प्रकल्पाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे। 30 मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी होणाऱ्या या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवतही हजर राहणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी संघाच्या स्मृती भवनालाही भेट देणार आहेत। दरम्यान हे संघाचं शताब्दी वर्ष असून संघ स्वयंसेवक म्हणून पंतप्रधान मोदी संघ कार्यालयामध्ये येत असल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ स्वयंसेवक सुनील किटकरू यांनी दिली आहे। शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली। पक्षात संघटनेत नव्या तरुणांना संधी मिळावी, पक्ष वाढीसाठी तसंच संघटना मजबूतीसाठी 3 महिन्यांनी बैठका व्हाव्यात, पक्षाचे जिल्हाध्यक्ष 40 ते 50 वयोगटातील असावेत, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी या बैठकीतून मांडली। उदयनराजे भोसलेंनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजेंचा अवमान करणाऱ्यांविरोधात शिक्षेची तरतूद करा, किमान 10 वर्षांची शिक्षा असणारा विशेष कायदा पारित करावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली। आगामी सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा शांतता समितीची बैठक पार पडली। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली। यावेळी नागरिकांचे प्रश्न आणि तक्रारी सोडवण्यासाठी प्रशासन कार्यवाही करेल असं आश्वासन देण्यात आले। श्रीगोंदा तालुक्यातील बहादूरगड या गडाचं नामकरण करण्याची मागणी भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी केली आहे। गडाचं नाव धर्मवीर गड करा, अशी मागणी त्यांनी आशिष शेलार यांच्याकडे केली आहे। बुलढाण्याच्या शिवणी अरमाळ या गावातील शेतकरी कैलास नागरे यांनी खडकपूर्णा धरणातून पाणी मिळावं या मागणीसाठी आत्महत्या केली होती। दरम्यान या घटनेनंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नागरेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत त्यांना धीर दिला, तसंच पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं आश्वासन दिलं। मनसेचा 30 तारखेला गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे। दरम्यान शिवाजी पार्क परिसरातील मनसेच्या या गुढीपाडव्याच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्यात आला आहे। 30 तारखेच्या गुढीपाडवा मेळाव्याआधी मनसेच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो असल्यानं तो चर्चेचा विषय ठरला। दरम्यान हा आमचा अधिकृत बॅनर नाही, ज्यांनी बॅनर लावलेत ते अतिउत्साही कार्यकर्ते असल्याचं स्पष्टीकरण मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिले। उद्धव ठाकरे हे आधुनिक औरंगजेब आहेत। बाळासाहेबांना शेवटच्या दिवसात त्यांनी किती त्रास दिला हे सगळ्यांना माहीत आहे। राज ठाकरे त्याबाबत अनेकदा बोललेत, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली। नरेश म्हस्के विचित्र माणूस आहे, त्यांनी उद्धव ठाकरेंवर बोलणं बंद करावं आणि आपल्या पक्षात काय चाललंय याकडे जास्त लक्ष द्यावं, अशा शब्दात उद्धव ठाकरेंवरील टीकेला चंद्रकांत खैरेंनी उत्तर दिलं। उद्धव ठाकरेंना भविष्यच राहिलं नाही, त्यामुळे शिंदेंना डिवचलं की ते दूर जाऊन ठाकरेंना आपली जागा निर्माण करता येईल, असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। शिंदे फडणवीसांवर टीका करण्यापेक्षा आपले कार्यकर्ते पक्ष का सोडून जात आहेत याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा, असा सल्ला देखील बावनकुळे यांनी दिला। कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, मात्र विरोधकांकडे आता कोणताच मुद्दा राहिलेला नाही, त्यामुळे ते वेगळे काहीतरी मुद्दे काढतायत, अशा शब्दात अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। तर सभागृहात विरोधकांची उपस्थिती फार कमी होती, असंही अजित पवार म्हटले। महायुती सरकार अनिल परबांभोवती चौकशीला फास आवळण्याच्या तयारीत आहे। अनिल परबांचे निकटवर्तीय बजरंग खरमाटे यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेमध्ये ही घोषणा केली आहे। शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांची दिल्लीमध्ये भेट घेतली। छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद इथे असलेली औरंगजेबाची कबर केंद्र सरकारनं तोडायला घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली। नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खान आणि हमीद इंजिनियर या दोघांच्या जामीन अर्जावर 1 एप्रिलला सुनावणी होणार आहे। नागपूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या दोन्ही आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता। हिंजवडी जळीत कांड प्रकरणातील आरोपीला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी जनार्दन हंबर्डीकरला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आलं होतं। स्वारगेट बलात्कार प्रकरणात सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणातील पीडितेनं विधी आणि न्याय विभागाकडे याबाबतचा अर्ज दिला आहे। कोयना भूकंप पुनर्वसन योजनेअंतर्गत चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्याला 18 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश मिळालं असून या निधीसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। संतोष देशमुखांना मारहाण करत त्यांची हत्या केल्याची कबुली आरोपी प्रतीक घुलेनं दिली आहे। प्रतीकनं तसा कबुली जबाब दिलाय। मारण्याकरता वापरलेलं हत्यार लपवलेलं ठिकाण दाखवतो, असं घुलेनं पंचायत समोर सांगितलं। घुलेचा कबुली जबाब न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय।
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी महेश केदार यानं स्वतःच्या मोबाईलमध्ये देशमुख यांना मारहाण करतानाचे तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो घेतले होते। तब्बल 2 तास संतोष देशमुखांना हे आरोपी मारहाण करत होते। प्रशांत कोरटकरनं आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्यानं नागपुरातून तेलंगणामध्ये पळ काढला। यावेळी त्यानं पलायनासाठी वापरलेल्या 2 आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्यात। त्याला मदत करणाऱ्या मित्रासह नातेवाईकांचीही नावं आता समोर आली आहेत। JNPA बंदर ते मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया दरम्यानच्या जलसेवेसाठी ई-लॉन्च सुरू करण्यात येणार आहे। मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ही सेवा लांबणीवर पडली होती। मात्र आता आठवड्याभरात ही सेवा प्रात्यक्षिक घेऊन सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे। शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त 28 मार्चपासून 29 मार्चपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येत आहेत। शिवभक्तांची वाहनं वगळता कोरेगाव भीमाच्या बाजूने येणारी वाहनं बुद्रुक मार्गे चाकण किंवा पाबळला वळवली जाणार आहेत। पुण्यातील वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी पोलीस आणि पालिकेच्या समन्वयातून योग्य उपाययोजना करण्यात येते। त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागलेत। मागील 2 महिन्यात मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग 10.44% वाढलाय, तर कोंडीचं प्रमाण 53% घटलेलं आहे। पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे। अपघातानंतर दोषींना वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याप्रकरणी निलंबित केलेल्या 2 पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे। पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मुख्य भाग असलेल्या PMPLचा तोटा वाढतच चाललेला आहे। अशातच पालिकेनं PMPLला संचलन तुटीपोटी खरं तर 30 कोटी 80 लाख देण्याचं निश्चित केलेलं आहे आणि त्याबाबतचा प्रस्ताव पालिका प्रशासनानं स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे। PMPML ॲप सुरू होऊन 7 महिने झाले तरी अजूनही 761 बसचं लाईव्ह लोकेशन दिसत नसल्याची स्थिती आहे। परिणामी प्रवाशांना अनेक मार्गांवरील बससाठी तात्काळ उभं राहावं लागतं। 7 महिन्यानंतर देखील बस ऑनलाईन न केल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। गेल्या काही वर्षांपासून कागदावर असलेलं पार्किंग धोरण आता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ठाणे पालिका प्रशासनानं जोरदार हालचाली सुरू केल्यात। या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शहरातील रस्त्यांचं सर्वेक्षण करून त्याची वर्गवारी पुन्हा निश्चित करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटच्या 2 दिवसात शनिवार आणि रविवार तसंच सोमवारी सुट्टी आल्यानं मिळकत कर भरण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शनिवारी आणि रविवार देखील नागरिकांना मिळकत कर भरता येणार आहे। त्यासाठी दोन्ही दिवशी नागरी सुविधा केंद्र सुरू राहणार आहेत। याबरोबरच नागरिकांना ऑनलाईन माध्यमांद्वारे कर भरता येणार आहे। पुणेकरांना यामुळे मोठा दिलासा मिळालाय। ठाणे महापालिकेच्या कारभारात गतिमानता आणि पारदर्शकता यावी या उद्देशातून ई-ऑफिस प्रणाली लागू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला। या निर्णयामुळे पालिका अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांच्या अर्जासह विविध प्रकल्पांच्या प्रस्ताव ऑनलाईनद्वारे हाताळणार असून येत्या 1 एप्रिलपासून ही प्रणाली लागू होणार आहे। यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात हवा प्रदूषणात वाढ झाल्यानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं RMC प्रकल्पांच्या विरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे। या अंतर्गत 24 प्रकल्पांना नोटीस बजावण्यात आली आहे, तर 18 प्रकल्पांना उत्पादन बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेत। यामुळे ग्राहकांना घरं ताब्यात मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे। पीक विमा कंपन्यांना राज्याकडून पीक विमा हप्ता जमा न झाल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळण्यास अडचणी येत आहेत। पण मार्च अखेरीस राज्य सरकारनं प्रलंबित असलेला राज्य हिस्सा वितरित करण्यास मान्यता दिल्यामुळे राज्यातील 64 लाख शेतकरी अर्जदारांच्या खात्यावर 2555 कोटी विमा नुकसान भरपाई जमा होण्याचा मार्ग मोकळा झालाय। नागपूरमध्ये विविध रेल्वे गाड्यांमध्ये शिरून प्रवाशांना नकली ताक आणि बाटलीबंद पाणी विकण्यात येत आहे। अशा प्रकारच्या तक्रारी वाढल्यानं मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं अनधिकृत विक्रेत्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली असून आठवड्याभरात 75 विक्रेत्यांना पकडण्यात आलं। आता नवी मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा आज बंद राहणार आहे। मोरबे धरणाच्या जलवाहिनीच्या पाईपलाईन दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे। भोकरपाडा जलशुद्धीकरणातून होणारा पुरवठा सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत बंद असेल। यामुळे ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ, बेलापूर, खारघर, कामोठे या भागांमध्ये आज संध्याकाळी होणारा पाणीपुरवठा बंद असेल। 29 मार्चला सकाळी होणारा पाणीपुरवठा कमी दाबानं होईल असं पालिकेनं सांगितलंय। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन नवी मुंबई महापालिकेनं केलंय।
नागपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 30 मार्च रविवारच्या दौऱ्याच्या निमित्तानं एसपीजीचं पथक नागपुरात दाखल झालंय। त्याच्याकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून दौऱ्याच्या मार्गावरील सुरक्षा बंदोबस्तात सखोल नियोजन करण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुढीपाडव्याच्या दिवशी नागपूर दौरा असल्यानं भारतीय जनता पक्षाकडून त्याची जोरदार तयारी सुरू आहे। या दौऱ्यानिमित्त भाजपकडून शहरातील विविध चौक सजवण्यात येणार आहेत। तसंच 47 चौकांमध्ये भाजप कार्यकर्ते शक्ती प्रदर्शन देखील करणार आहेत। मुंबई राज्यमार्ग परिवहन महामंडळानं उन्हाळी सुट्टीच्या हंगामात गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटीचं विशेष नियोजन केलंय। नियमित गाड्यांव्यतिरिक्त दररोज लांब पल्ल्याच्या 764 अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात येणार आहेत आणि त्याचं आरक्षण देखील सुरू झालंय। पश्चिम रेल्वेवर गुरुवारी 17 एसी लोकल सेवा रद्द करून त्याऐवजी नॉन एसी चालवण्यात आलेल्या आहेत। ऐन उन्हाळ्यात पश्चिम रेल्वेच्या या कारभाराचा फटका एसी लोकलच्या प्रवाशांना बसला। या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण असून रेल्वे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना एटीएम सेवेच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांबद्दल केंद्र सरकारनं संसदेमध्ये महत्त्वाची माहिती दिली। लोकसभेत तृणमूल काँग्रेसच्या खासदार माला रॉय यांनी विचारलेल्या प्रश्नावर अर्थ मंत्रालयानं याबद्दल आकडेवारी जाहीर केली। केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडियानं जवळपास 2000 कोटी रुपये उत्पन्न कमावले। नवी मुंबई महापालिका हद्दीत सद्यस्थितीला किती बेकायदा किंवा अनियमित बांधकामं आहेत अशी विचारणा उच्च न्यायालयानं गुरुवारी केली। तसंच 4 महिन्यात सर्वेक्षण करून या बांधकामांवर कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश न्यायालयानं नवी मुंबई महापालिकेला दिले। राज्यात गव्हाची 23,733 क्विंटल आवक झाली। बाजारात सर्वाधिक आवक असलेल्या लोकल वाणाच्या गव्हाला चांगला दर मिळाला। बाजारात कमीत कमी 3,000 तर सरासरी 4,500 रुपयांचा दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची 16,209 क्विंटल आवक झाली। त्याला सर्वसाधारण दर हा 6,922 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये 12,910 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली। त्याला सर्वसाधारण दर हा 5,625 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। बाजारात चाफा, हायब्रिड, गरडा, काबुली, जंबू, काट्या, लाल, लोकल आणि पिवळा या जातीच्या हरभऱ्याची आवक झाली। राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मंदावली। लाल कांद्याला सोलापूर बाजारात कमीत कमी 200 तर सरासरी 1200 रुपयांचा दर मिळाला। तर देवळा बाजारात सरासरी 1250 रुपये दर मिळाला। राज्याचा गाडा हाकणाऱ्या दस्तूरखुद्द मंत्रालयातच 3 दिवसांपासून पाणीबाणी असल्याचं समोर आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या दालनात देखील ठणठणाट होता। अपुऱ्या आणि कमी दाबाच्या पाणी पुरवठ्यामुळे मंत्रालयाला टँकरच्या पाण्यावर तहान भागवण्याची वेळ आली आहे। मुंबई विद्यापीठाच्या नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिसभेत विद्यापीठाचा वित्तीय वर्ष 2025-26 साठीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला। मात्र हा अर्थसंकल्प विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर झालेला नसल्याचा दावा करून ठाकरे गटाच्या युवा सेनेनं त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। पुण्यातील हिंजवडी जळीत कांड प्रकरणातील चालक जनार्दन हंबर्डीकरला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केलं होतं। त्याला कोर्टानं 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं हायटेक उपक्रम हाती घेतलाय। त्यासाठी मोबाईल ॲपच्या माध्यमातून तक्रारी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यानुसार रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत केलेल्या तक्रारींचं 3 दिवसात निराकरण करण्याची जबाबदारी देखील बांधकाम विभागाच्या अभियंत्यांवर टाकण्यात आली आहे। मुंबई महापालिकेनं 4 एप्रिलपासून मुंबईतील क्लीनअप मार्शलची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र त्यानंतरही क्लीनअप मार्शल रस्त्यावर दिसले किंवा त्यांनी मुंबईकरांना दंड लावून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला तर त्याची तक्रार विभाग कार्यालयाकडे करावी असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलंय। पोर्शे कारचा अपघात झाला त्यावेळी ससून रुग्णालयामध्ये आरोपीच्या रक्ताचा नमुन्याची अदलाबदल केल्याचं उघड झालं होतं। ब्लड सॅम्पल अदलाबदल प्रकरणातील डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करा अशी मागणी पत्र पुणे पोलिसांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे दिलंय। सीबीएसईनं एकदा विद्यार्थ्यांसाठी सक्त सूचना केलेली आहे। जे विद्यार्थी नियमित वर्गांना हजर राहत नाहीत अशा विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा देता येणार नाही। तसंच ज्या शाळा डमी शाळांच्या व्यवस्थेला प्रोत्साहन देतील किंवा गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नामांकित करतील त्यांच्या विरोधात सक्त कारवाई केली जाईल। राज्यातील 119 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे 1200 कोटी रुपये अद्यापही दिलेले नाहीयेत। दिवाळी झाल्यानंतर तोडणी झालेल्या ऊसाचे पैसे गुढीपाडव्याला देखील मिळत नसल्यानं शेतकरी हतबल झालाय। ठोस अशी कारवाई होत नसल्यानं ऊस उत्पादक पैशांसाठी तिष्ठत राहिले। आफ्रिकेच्या समुद्रात बिटुरीवर जहाजाचं अपहरण करण्यात आलं। या जहाजामध्ये 7 भारतीय आहेत। यामध्ये 2 रत्नागिरी जिल्ह्यातील तरुण आहेत। पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यावरून
समुद्र खरं तर या जहाजाचं अपहरण करण्यात आलं। गुढीपाडवा मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक मनसे कार्यकर्ते हे पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे वरून मुंबईला मार्गस्थ होणार आहेत। तर या मनसैनिकांच्या वाहनांना उर्से टोल नाका आणि खालापूर टोल नाक्यावर कोणताही टोल आकारू नये अशा आशयाचं पत्र मनसेनं दिलंय। रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसी परिसरातील एका छोट्या कारखान्यावर एनसीबीनं धडक कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 47 किलो एमडी जप्त केले असून दोघांना एनसीबीनं अटक केली आहे। एमआयडीसीतील बंद गाळ्यामध्ये हा बेकायदेशीर धंदा सुरू होता। सूर्य तळपल्यानं राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान 40 पार गेलंय। राज्यातील उच्चांकी तापमान 42 अंशांवर गेल्यानं नागरिक गरमीनं हैराण झालेत। तर दुसरीकडे दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान निर्माण झाले। पिंपरी चिंचवड महापालिकेनं मिळकत कर संकलनामध्ये वाढ होण्यासाठी राबवलेल्या विविध उपाययोजनांची राज्य सरकारनं दखल घेतली आहे। महापालिकेला राज्य सरकारच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आणि 10 लाखांचं बक्षीस मिळालंय। त्र्यंबकेश्वर आणि तीर्थराज कुशावर्ताला विशेष महत्त्व असल्यानं आम्ही त्र्यंबकेश्वर कुंभमेळा असंच म्हणणार असं मत किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी व्यक्त केले। झाडाला योग्य आकार देण्यासाठी तसंच फांद्यांची वाढ नियंत्रित करण्यासाठी झाडांची शास्त्रोक्त पद्धतीनं छाटणी करण्यासंदर्भात महापालिकेच्या उद्यान खात्यातर्फे कामगार आणि कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं। या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्ष व्यवस्थापनासाठी जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांचं कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात आला। गेल्या काही दिवसांपासून मी शांत होतो, पण आता गुढीपाडव्यापासून पुन्हा एकदा सक्रिय होणार असून पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून जोमानं काम करणार, पक्षाच्या नेत्यांवरील होणारे शाब्दिक हल्ले परतवून लावणार तसे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली। डोंबिवलीतील एका रिक्षावाल्यानं त्यानं रिक्षावर पठाण असं लिहिल्यामुळे तसंच एमआयएम पक्षाचा झेंडा लावल्यानं मारहाण करण्यात आली आहे। त्याला 2 ते 3 बाईक स्वारांनी अडवत पठाण असं लिहून पाकिस्तानचा झेंडा का लावलाय असा सवाल केला, पण रिक्षा चालकानं तो झेंडा एमआयएमचा आहे असं सांगितल्यानंतरही त्याला मारहाण करत जय श्रीरामचे नारे द्यायला लावले। पुण्यात एमपीएससीचे उमेदवार पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। विविध मागण्यांसाठी पुण्यातील शास्त्री रोडवर एमपीएससीच्या उमेदवारांनी आंदोलन केलं। परवानगी न घेता आंदोलन करण्यात आल्यानं पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली। पुणे विद्यापीठात विद्यार्थिनींसमोर अनिल गायकवाड या व्यक्तीनं अश्लील कृत्य केलं। या घटनेनंतर चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अनिल गायकवाडला पोलिसांनी जेरबंद केलं। इंदापुरातील एका व्यक्तीनं विवाह सोहळ्यात मटण खाताना चक्क हाडच गिळलं। हे हाड अन्न नलिकेत अडकलं। या व्यक्तीला उपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। दरम्यान डॉक्टरांनी यावर एंडोस्कोपी करून हाड बाहेर काढलं आणि त्यामुळे या व्यक्तीचे प्राण वाचले। नवी मुंबईतील तळोजामध्ये खुनाची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मुलांच्या खेळण्यावरून भांडण झाल्यानं खून केला असल्याचं कळतंय। आरोपी मोहम्मद अन्सारी याला तळोजा पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडे विचारणा केली असता त्यानं खुनाची कबुली दिली। गडचिरोलीतील अहेरी येथे शासकीय निवासी शाळेत अधीक्षकानं विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। शाळेत जेवणानंतर काही मुलं खोलीत झोपल्याचं दिसून आल्यानं वसतिगृह अधीक्षकांनी चपलेनं आणि काठीनं बेदम मारहाण केली। दरम्यान संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांनी वसतिगृहात जाऊन या संदर्भात जाब विचारला। खेड तालुक्यातील परसूल गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। गावातील एकाच 7 परस खोल विहिरीला पिण्यायोग्य पाणी आहे आणि हे पाणी मे महिन्यापर्यंत पुरावं यासाठी प्रत्येक कुटुंबाला फक्त 2 हंडेच पाणी देण्याचा नियम करण्यात आलाय। हा नियम मोडल्यास दंडाची तरतूदही करण्यात आली आहे। शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील शिंदगरवाडीमध्ये 2 गावांमध्ये पाण्यासाठी संघर्ष झाला। कुकडी नदीला पाणी आल्यानंतर शिंदगरवाडी येथील बंधाऱ्याचे ढापे काढण्यासाठी म्हसे गावचे काही तरुण आले असता शिंदगरवाडी ग्रामस्थांनी याला विरोध केला। लातूर शहर महानगरपालिकेचे 2025-26 या वर्षासाठीचं शिल्की अंदाजपत्रक आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी मांडलं। लातूर शहर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आगामी वर्षाचा अर्थसंकल्प आयुक्तांनी मांडला, ज्यात प्रामुख्याने लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 75 फुटी उंच पुतळ्याचं बांधकाम केलं जाणार आहे। जळगाव शहरातील पोलीस लाईन वसाहत परिसरातील एका शौचालयाच्या चेंबरमध्ये अचानक एक गाय पडल्याची घटना घडली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि तब्बल 1 तास चाललेल्या या ऑपरेशननंतर अग्निशमन दलाच्या पथकाला गाय सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेतील बेकायदेशीर कारभाराविरोधातील तक्रारी वाढतच चालल्यात। विभागीय सहनिबंधक कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शिक्षक बँक विकास आघाडीच्या वतीनं सहनिबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं।
अकोला लघु पाटबंधारे विभागामार्फत अकोल्यातील कारंजा धरणाचं काम करण्यात आलंय। बॅरेजमुळे कारंजा, नया, अंदुरा इथल्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठीचा शेत रस्ता पाण्याखाली गेल्यानं शेतीची मशागत, पेरणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। बीडच्या पाटोदा पंचायत समितीमध्ये शेतकऱ्यांनी बनावट नोटा उधळून अनोखं आंदोलन केलं। पाटोदा पंचायत समिती माध्यमातून कोणतंही काम करायचं असल्यास शेतकऱ्यांकडून पैसे घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आणि याकडेच लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी 50 लाखांच्या बनावट नोटा उधळल्यात। या आंदोलनामुळे पाटोदा पंचायत समितीमधील शासकीय कारभार चव्हाट्यावर आलाय। राहुरी शहरातील नागरिकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री बुवासिद्ध बाबा मंदिराच्या जागेवर झालेलं अतिक्रमण त्वरित हटवावं, ट्रस्टच्या गैरकारभाराची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। पोलीस आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं असून कारवाई झाली नाही तर भविष्यात मोठं जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। बदलापूर पूर्वेच्या भवानी हाईट्स या 100 फ्लॅट असलेल्या गृहसंकुलातील रहिवाशांना 1.5 वर्षापासून पाणी मिळत नाही आणि त्यामुळे दररोज हजारो रुपये खर्चून त्यांना टँकरनं पाणी मागवावं लागतं। त्यामुळे रहिवाशांनी मनसेच्या नेतृत्वाखाली MIDC कार्यालयावर धडक दिली।